अंजनगाव सुरजी तालुक्यातील पंचक्रोशीतील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। यासाठी येत्या 26 जानेवारी 2026 पासून गावणगाव चौपोली इथे सरपंच सुनील थोरात यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला। सातेगाव ते गावणगाव हिंगणी वनोजाबाग तसेच वनोजा चिंचोली काळगव्हाण या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। हे रस्ते तब्बल 35 वर्षांपासून दुरुस्त न झाल्याने गर्भवती महिला, रुग्ण, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। काही वेळा रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या असून एसटी बसचा चक्का निघाल्याचीही धक्कादायक घटना समोर आली आहे। या गंभीर परिस्थितीबाबत गावणगावचे सरपंच सुनील थोरात यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे येत्या 26 जानेवारी 2026 पासून गावणगाव चौपोली इथे सरपंच सुनील थोरात यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे। या उपोषणाला परिसरातील अनेक सरपंच आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे। मी बाळासाहेब श्रीकृष्ण हरणे गावणगाव बुजुर्ग येथील रहिवासी एक नागरिक असून एक सुज्ञ नागरिक आहे आणि आज हे आमच्या 5-6 गावं मिळून एक मेळ आहे। हा राज्य अंतर्गत रस्ता आहे, पण या रस्त्याची एवढी दुर्दशा आहे की यामुळे खूप काही शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, प्रवासाच्या बाबतीत म्हणा, त्याच्यानंतर एसटी बसेसचा म्हणा वेळेवर येत नाहीत, खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आमचे सरपंच साहेब सुनील भाऊ यांनी घेतलेला निर्णय, यांच्या निर्णयाला आम्ही संपूर्ण गावकरी या आणि इतर पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच व सभासद हे सर्व या उपोषणाला पाठिंबा देत आहे आणि त्याकरता आम्ही 26 तारखेला संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान उपोषणाला सुरुवात करणार आहे। तरी शासनानं हे टाळण्याकरता लवकरात लवकर तो त्यांच्या उच्चस्तरीय पातळीवर निर्णय घ्यावा अशी या शासनाला पण विनंती आहे। यांच्याकडे खूप यंत्रणा आहेत, शहरी विभागात 2-2 दिवसात रस्ते होते, आमचाही रस्ता 5 ते 6 दिवसात होऊ शकते। याच्यासाठी शासनानं युद्ध पातळीवर निर्णय घेऊन या लोकांची आणि आमची समस्या ऐकून कामाला लवकरात लवकर सुरू करावी की या माणसाच्या जीवाला कोणता धोका होऊ नये आणि कोणतं विघ्न होऊ नये। हे टाळण्याकरता शासनाने उच्चस्तरीय ताबडतोब अतिशीघ्र निर्णय घ्यावा ही माझी विनंती शासनाला आहे। शासनानं जर ताबडतोब मध्ये दखल घेतली नाही, येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्या मतदानावर आम्ही सर्व गावणगाव, हिंगणी आणि खुर्द येथील सर्व नागरिक कोणत्याही पक्षाला गावात प्रवेश देऊ नाही, त्यांना आम्ही शिवरच थांबवू। हे शासनानं दखल घ्यावी की मतदानच होऊ देणार नाही आम्ही आमच्या गावात आणि कोणत्याही पक्षाला प्रचाराकरता गावातही येऊ देणार नाही। यापूर्वी शासनाकडे या रस्त्यासाठी वारंवार आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतरही शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि या संपूर्ण रस्त्याची प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12ची पूर्ण चाळण झालेली आहे। जोपर्यंत ह्या रस्त्याचं नूतनीकरण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण अटळ आहे आणि त्या उपोषणाच्या अंती जर काही एखादा अनुचित प्रकार घडला आपण कुठं निवेदन दिलं आतापर्यंत? आम्ही याच्यापूर्वी आता जो उपोषणाचं निवेदन आहे आमदार साहेबांना दिलं, खासदार साहेबांना दिलं, कलेक्टरला दिलं, पोलीस अधीक्षकांना दिलं, त्याचप्रमाणे जिल्हा यंत्रणेचे तहसीलदार आहेत, ठाणेदार आहेत इथले, परत गटविकास अधिकारी या सर्वांना दिलं। त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्याची लवकर तुम्ही दखल घ्या, परंतु आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही, म्हणून ही टोकाची भूमिका आम्हाला घ्यावी लागली। कधी उपोषणाला बसणार आहे आपण? मी 26 तारखेला मध्यान्तरानंतर झेंडावंदन झाल्यानंतर 26 तारखेला मी ह्याच चौफुलीवर आमरण उपोषणाला बसणार आहे। त्याच्यामध्ये माझा जीव जरी गेला तरी मी उपोषण मागं घेणार नाही। दुसरा असा मुद्दा आहे की ह्या गावामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी बस चालू केलेली आहे। फार मुश्किलमध्ये ती बस आम्ही चालू केली, त्यासाठी बराचसा प्रयत्न करावा लागला, परंतु ती बस विद्यार्थ्यांसाठी ने जा करत असताना त्या ड्रायव्हरला एवढा त्रास होतो की या रस्त्यामध्ये काय त्याला कळत नाही। एक मुद्दा। दुसरा मुद्दा माझा शासनाला हे म्हणायचं आहे की शासनाकडे कुंभमेळ्यासाठी तिथे 700 करोड रुपये आहे, मग ह्या रस्त्यासाठी तुम्ही 70 करोड टाका ना। 70 करोडमध्ये सर्व रस्ते होतात, एकदम नंदनवन असं होणार आहे। शासनाला तेवढं जर वाटत असेल की खऱ्या अर्थानं जर कोणाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा करावा,
तेव्हाच हा देश हे राज्य सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं.